लोकसभेच्या निवडणुकांचे अधिकृतरित्या अजूनही पडघम वाजले नसले तरी सुद्धा निवडणुकांचा माहोल देशामध्ये आता जाणवू लागलाय। युती आणि आघाड्यांच्या चर्चा सुरू झाल्यात। इंडिया आघाडीचं बोलायचं झालं तर अनेक वरिष्ठ नेत्यांचं म्हणणं आहे की महाविकास आघाडी जी महाराष्ट्रापुरती आहे, महाविकास आघाडीमध्ये महाराष्ट्रात जागा वाटप कसं असावं याची चर्चा जवळजवळ अंतिम टप्प्यात आलेली आहे। आता अंतिम टप्प्यात आलेली आहे म्हणून हा प्रश्न इथे उपस्थित होतोय, कारण प्रकाश आंबेडकरांनी नागपूरच्या सभेमध्ये बोलताना आपण मवियाची मदतच करण्याचा प्रयत्न करत आहोत। जर केंद्राविरुद्ध लढायचं असेल, भाजपविरुद्ध लढायचं असेल तर एकत्रित लढावं लागेल। इथे कुठल्याही प्रकारची मत विभागणी होता कामा नये, त्यासाठी मी सोबत यायला तयार आहे। मात्र मीच त्यांना नकोसा आहे का असा सवाल प्रकाश आंबेडकरांनी उपस्थित केला। बरं, हे पहिल्यांदा आहे का आंबेडकर असं म्हणाले तर अजिबात नाही। गेले अनेक दिवस विशेष करून इंडिया आघाडीची स्थापना झाल्यानंतर, इंडिया हे नवीन नाव त्यांचं नवीन बारसं झाल्यानंतर अनेकदा प्रकाश आंबेडकरांनी हा मुद्दा मांडलेला आहे। प्रकाश आंबेडकरांची ताकद महाराष्ट्रात वाढती आहे। त्यांना स्वतःला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा वारसा आहे। स्वतः प्रकाश आंबेडकरांची एक वेगळी पॉप्युलॅरिटी आहे, त्यांचा वेगळा फॅन फॉलोईंग आहे। त्यांनी अशी मागणी करणं खरं तर अगदीच रास्त आहे। सगळ्या पक्षांनी एकत्रित येणं, एकत्रित निवडणुका लढणं हा फॉर्म्युला गेले अनेक दिवस देशभरात चर्चेला जातोय। वेगवेगळे पक्ष एकत्रित येऊन जर भाजपविरुद्ध एकजूट करून लढले तर यश मिळेल अशी भावना अनेकांनी व्यक्त केली। मात्र असं होत असताना केवळ प्रकाश आंबेडकरांच्या नावाला कुठून विरोध होतोय ह्याच्यावरती खरं घोडे येऊन अडले। त्यामुळे शरद पवारांनी चर्चा केली, उद्धव ठाकरेंनी युती जाहीर केली, त्यामुळे काँग्रेस भूमिका घेत नाही। त्यामुळे काँग्रेसला प्रकाश आंबेडकर नकोसे आहेत का हा प्रश्न उपस्थित झाला आणि कदाचित तिथेच येऊन ही चर्चा अडते। स्वतः प्रकाश आंबेडकरांनी याबाबत पुढाकार घेतलाय, पण काँग्रेसला काँग्रेसच्या जर चेंडू त्यांच्या कोर्टात असेल तर काँग्रेसला निर्णय का घेता येत नाही, या सगळ्या मुद्द्यांवरती आज आपण चर्चा करणार आहोत। आणि चर्चा करण्यासाठी काही वरिष्ठ पत्रकार आपल्यासोबत असणार आहेत, तज्ज्ञांसोबत आपण चर्चा करणार आहोत जे स्वतः राजकीय विश्लेषक देखील आहेत। पण तत्पूर्वी थोडक्यात समजून घेऊया काय काय मुद्दे आहेत आणि कसं चित्र आहे, वंचितचं सध्याचं पॉलिटिकल स्टँडिंग कुठे आहे, वंचितची ताकद कुठे कुठे आहे आणि कसा फरक पडू शकतो। वंचित आजच्या तारखेला आपण ज्याला इंग्रजीत इंडिस्पेन्सिबल म्हणतो, वंचितची खरंच अशी गरज आहे का की ज्याच्यामुळे वंचित शिवाय ही निवडणूक लढणं महाविकास आघाडीला, इंडिया आघाडीला कुठेतरी त्रासदायक ठरू शकतं आणि निकालांवर त्याचा परिणाम होऊ शकतो। जर काही मुद्दे आपण बघितले तर आपल्या लक्षात येईल। सगळ्यात पहिले इंडिया आघाडीच्या 4 बैठका झाल्या, म्हणजे पाटण्याला बैठक झाली, बंगळुरूला बैठक झाली, मुंबईत झाली, नुकतीच दिल्लीत झाली। या 4ही बैठकांमध्ये प्रकाश आंबेडकरांबाबत सविस्तर चर्चा किंवा चर्चाच झाली नाही असं म्हणता येईल। खरं तर जेव्हा सुरुवातीला इंडिया आघाडी होत होती तेव्हा समविचारी पक्षांना सोबत घ्यायचा असा विचार झाला होता। छोटे छोटे पक्ष, स्थानिक पक्ष अशा अनेकांना त्या बैठकांचं आमंत्रण देण्यात आलं होतं, मात्र याच्यापासून आंबेडकरांना लांब ठेवण्यात आलं। प्रकाश आंबेडकरांना यामध्ये बोलवण्यात आलं नाही। त्यानंतर जी मुंबईत बैठक झाली होती, आता मुंबईत होत होती, प्रकाश आंबेडकरांचा एरिया ऑफ इन्फ्लुएन्स हा महाराष्ट्र आहे, अर्थात त्यांची देशपातळीवर सुद्धा ओळख आहे, पण तरीसुद्धा प्रकाश आंबेडकरांच्या पक्षाने आणि त्यांचं आता नवीन जे त्यांच्या पक्षाचं नाव आहे वंचित, आधी भारिप बहुजन आघाडी होता, आता ते वंचित बहुजन आघाडी आहे। पण या वंचित बहुजन आघाडी झाल्यापासून त्यांच्या पक्षाने निवडणुका लढवल्यात, पण तरीसुद्धा मुंबईत होत असे त्यांच्या प्रभाव क्षेत्रात होणारी ही बैठक होती। त्या बैठकीला देखील प्रकाश आंबेडकरांना आमंत्रण देण्यात आलेलं नव्हतं। त्यांना विचारण्यात आलं होतं की तुम्ही त्यांना बोलवाल का। अनेकांना वाटलं होतं की कदाचित मुंबईत बैठक होते आणि तिथे त्यांना सन्मानाने बोलवलं जाईल आणि बाळासाहेब आंबेडकर त्या बैठकीला येतील आणि कदाचित एक नवीन अध्याय त्याच्यातनं सुरू होईल, पण तसं काही झालेलं नाही। पण याच्या आधी काय झालं होतं, म्हणजे इंडिया आघाडी होण्याच्या आधीच याच वर्षाच्या अगदी सुरुवातीला, म्हणजे सुमारे आता वर्षभर त्याला पूर्ण होईल बरोबर पुढच्या महिन्यात, 11 महिन्यांपूर्वी स्वतः उद्धव ठाकरे आणि बाळासाहेब आंबेडकर, प्रकाश आंबेडकर यांनी एकत्रित एक प्रेस कॉन्फरन्स घेत आपण युती करत असल्याची घोषणा केली होती। अनेकांसाठी हा मोठा राजकीय धक्का मानला जात होता, कारण दोघांना एक वेगळी लेगसी, म्हणजे अगदी उद्धव ठाकरेंचे आजोबा प्रबोधनकार ठाकरे असतील, जे बाबासाहेब आंबेडकरांचे सोबत ज्यांनी काम केलं, त्यांचा निकटचा स्नेह राहिलेला आहे बाळासाहेब ठाकरे, आणि आता उद्धव ठाकरेच्या पक्षाची धुरा वाहतात अशी एक लेगसी असलेला ठाकरे परिवार आणि आंबेडकरांची अर्थातच घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासोबतची युती, याच्याकडे अनेकांनी वेगवेगळे राजकीय, याच्यावेळेस अनेकांनी वेगवेगळे राजकीय आडाखे म्हणले आणि ज्यात भीमशक्ती शिवशक्तीबद्दल बाळासाहेब ठाकरे बोलायचे ती आता प्रत्यक्षात येऊ पाहते का। कारण हे होतं एकीकडे, पण दुसरीकडे मात्र स्वतः उद्धव ठाकरे हे महाविकास आघाडीचे एक घटक पक्ष होते। महाविकास आघाडीमध्ये इतरही 2 पक्ष होते, त्यांच्या भूमिकेबाबत मात्र इथे थोडासा सुरुवातीच्या काळात संभ्रम होता। पण नंतर शरद पवार आणि
प्रकाश आंबेडकरांचं जे राजकीय नातं राहिलं आहे ते काय फार सख्याचं राहिलेलं नाही आहे. किंबहुना असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही की शरद पवार आणि प्रकाश आंबेडकरांमध्ये फारसं कधीही जमलं नाही, व्यक्तिगतरित्या देखील आणि राजकीयदृष्ट्या देखील. त्याला अर्थात वेगवेगळी कारणं, त्याच्याबद्दल आपण कदाचित चर्चेच्या वेळेत आपण त्याच्याबद्दल बोलूया सविस्तर. पण प्रकाश आंबेडकरांचं आणि शरद पवारांचं कधीही फार जमलं नाही. पण तरीसुद्धा काही महिन्यांपूर्वी अगदी जेव्हा प्रकाश आंबेडकर एका कार्यक्रमासाठी यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान इथे आले होते, तेव्हा शरद पवारांनी, त्याला आपण इंग्रजीमध्ये ब्रेकिंग द आईस म्हणतो, असं करत प्रकाश आंबेडकरांना बोलवलं, चर्चा केली. सुप्रिया सुळे तिथे त्या चर्चेला होत्या आणि त्यांनी सांगितलं की आम्ही कॉफीवर चर्चा केली, चांगली कॉफी होती असं म्हणत त्यांनी एक सूचक विधानही तेव्हा प्रकाश आंबेडकरांनी केलं होतं. पण कुठेतरी जुनं ते विसरून शरद पवारांनी देखील एक पाऊल पुढे टाकलं आणि प्रकाश आंबेडकरांची भेट घेतली. प्रकाश आंबेडकरांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिला. इथपर्यंत शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं त्यांनी या दृष्टीने कदाचित आपण म्हणू शकतो की पॉझिटिव्ह पावलं उचलली होती त्यांच्या दृष्टीने. पण काँग्रेसला स्वतःहून निमंत्रण दिलं प्रकाश आंबेडकरांनी. राहुल गांधींना बोलवलं होतं. राहुल गांधींनी त्या सभेला उपस्थिती टाळली. अत्यंत मोठी सभा झाली होती. शिवाजी पार्क अगदी तुडुंब भरलं होतं. त्या सभेला प्रचंड मोठा प्रतिसाद मिळाला होता. त्या सभेला खरं तर येण्याची संधी राहुल गांधींकडे होती, पण त्यांनी ती टाळली. 3 राज्यांच्या निवडणुकांचं त्यांनी कारण पुढे केलं. आता 3 राज्यांमध्ये राहुल गांधी ठराविक राज्य सोडली तर फार कुठे फिरले नाही, पण तरीसुद्धा त्यांनी इथे त्या 3 राज्यांची निवडणुका देत इथे येणं टाळलं आणि नाना पटोलेंसारख्या आपल्या राज्यातल्या नेत्याला तिथे पाठवून कुठेतरी आंबेडकरांना दुखावलं तिथे. त्यामुळे तिथे येणं शक्य होतं. त्यामुळे काँग्रेसकडनंच पुन्हा एकदा खोडता घातला गेला किंवा खो घातला गेला असे जे आरोप होत होते त्याला इथे पुन्हा एकदा बळ मिळालं. पण आता थोडी ताकद बघूया आपण. वंचितची ताकद, थोडी आकडेवारी समजून घेणं गरजेचं आहे इथे. वंचितची ताकद कशी आहे? 2019ला जर आपण बघायला गेलं तर 10 ते 12 हजार मतदारसंघात 50,000हून अधिक मतं मिळाली. जो डेटा माझ्याकडे आहे त्याच्यामध्ये 16 अशी मतदार संघ आहेत लोकसभेचे ज्याच्यात 90,000हून अधिक मतं त्यांना मिळाली होती. त्यामुळे ही फार मोठा आकडा आहे. म्हणजे काही संघ असे जिथे वंचितचा उमेदवाराला पडलेली मतं ही तिथल्या पराभवाच्या मार्जिनपेक्षा खूप जास्त होती. म्हणजे उदाहरणादाखल नांदेडमध्ये अशोक चव्हाणांचा 40,000ने पराभव झाला, पण तिथे वंचितच्या उमेदवाराला जवळजवळ 1.5 लाख मतं तिथे पडली होती. आणि अशाच प्रकारे त्यांना सांगलीमध्ये सुद्धा त्यांना 3-1 लाख मतं मिळाली होती. अर्थात तिथे उमेदवार तेव्हा वंचितचा तगडा होता. गोपीचंद पडळकर तेव्हा वंचितकडनं लढले होते आणि त्या निवडणुकीत त्यांना मोठ्या प्रमाणात मतं मिळाली होती. एकूण जर आपण आकडेवारी बघितली 2019च्या निवडणुकीमध्ये तर 6.92% हा अर्थाने जवळजवळ 60% मतं ही वंचितला मिळाली होती. याचा बारीक खरं तर वेगळा मायक्रो आपण ॲनालिसिस करू शकतो की त्याच्या कुठे कुठे मतं पडली, कुठे कुठे फटका पडला. पण बहुतांशी मराठवाड्यामध्ये 8च्या मतदारसंघांमध्ये वंचितनं जोरदार मतदान घेतलं. पण अर्थात त्यावेळेस त्यांच्यासोबत MIM होती, त्यामुळे मुस्लिम मते त्यांना मिळाली. यावेळेस MIM त्यांच्यासोबत नाही. 2019मध्ये 10 ते 15 मतदारसंघात त्यांना काँग्रेसला फटका पडला होता. दुसरा जो महत्त्वाचा मुद्दा आहे ना, हा खूप इथे महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रामध्ये अनेक वर्ष रिपाईचे वेगवेगळे गट असतील, रिपब्लिकन पक्षाचे वेगळे गट असतील. मग रिपब्लिकन आठवले जो सगळ्यात जास्ती ताकद असलेला गट त्यांच्यामध्ये मानलायचा. मग आठवले असतील, रिपब्लिकन पक्षाचा गवई गट असेल, मग रिपब्लिकन पक्षाचा कवाडे गट असेल, असे वेगवेगळे गटातटांमधल्या रिपब्लिकन पक्ष होता. त्यांचा इन्फ्लुएन्स गेल्या काही वर्षात आपण बघायला गेलं तर कमी होत चालला. अर्थात रामदास आठवले भाजपसोबत गेले. ते गेले 9 वर्ष केंद्रात मंत्री आहेत आणि रामदास आठवलेंच्या मागे आता खरंच कार्यकर्ते आहेत हा प्रश्न. पण रामदास आठवले तिथे आहेत त्यांच्यासोबत, पण त्यांचा प्रभाव कमी झाला आहे, पक्षाची ताकद कमी झाली, ग्राउंडवरचा फोर्स कमी झाला आहे, हे नाकारता येणार नाही. सोबतच बसपाने मधल्या काळामध्ये महाराष्ट्रात चांगला मुसंडी मारली होती, चांगली मतं मिळाली होती. विशेष करून विदर्भात मिळालेली बसपाला मतं ही सायझेबल होती. पण बसपाचाही प्रभाव संपला. अर्थात तो देशाच्या राजकारणात आणि स्वतः त्यांच्या बेस स्टेशन असलेल्या उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बसपाचा प्रभाव कमी झालेला आपल्याला बघायला मिळतोय. त्यामुळे हा बेस कमी होत असताना हा सगळा जो मतदार होता हा कुठेतरी प्रकाश आंबेडकरांच्या मागे येतोय आणि त्यांच्या मागचा फोर्स हा दिवसेंदिवस अधिक बळकट होताना आपल्याला दिसतोय. प्रकाश आंबेडकरांची यामुळे लोकप्रियता अर्थातच वाढते. म्हणजे आंबेडकर नाव तर आहेच, स्वतः प्रकाश आंबेडकर एक उच्च शिक्षित नेते आहेत, विषयाची अत्यंत उत्तम मांडणी करतात, आक्रमकरित्या सुद्धा त्यांची बाजू मांडतात. आणि प्रकाश आंबेडकरांच्या जर गेल्या काही वर्षातल्या तुम्ही गेल्या काही महिन्यातल्या रादर सभा बघाल तर त्यांना मिळणारा प्रतिसाद हा अत्यंत जोरदार आहे. त्यांच्या सभांमध्ये लाखांची गर्दी होते. जर सोशल मीडियाचा आजच्या लँग्वेजमध्ये जर सोशल मीडियावर त्यांना मिळणारा रिस्पॉन्स बघायला झाला तर समाज माध्यमांवरती वंचितची हवा जी आहे ती आपल्याला बघायला मिळते. आणि प्रकाश आंबेडकरांच्या फक्त साधे व्हिडिओ जरी आम्ही डिजिटलच्या भाषेत बोलायचं झालं तर लाखोंचे व्ह्यूज त्यांच्या केवळ सभा सुरू असताना त्यांना मिळतात. त्यामुळे त्यांना लोक ऐकतात आणि त्यांच्या मागे एक मोठी ताकद उभी राहते. ही गोष्ट नाकारून चालणार नाही.
त्याच्यानंतर दुसरा जो स्ट्रॅटेजिक पॉईंट आहे, म्हणजे जसं उत्तर प्रदेशचा मगाशी उल्लेख निघाला तर मायावतींनी एक सोशल इंजिनिअरिंग केलं, तसं सोशल इंजिनिअरिंग एक वेगळ्या पद्धतीने प्रकाश आंबेडकर करतात. म्हणजे पारंपरिक रिपब्लिकन पक्षांसारखं फक्त दलित मतांकडे कॉन्सन्ट्रेट न करता प्रकाश आंबेडकरांनी संपूर्णपणे ओबीसीचा, दलित ओबीसी म्हणजे असा वंचित घटक जो आहे त्यांचीही मोळी बांधण्याचा प्रयत्न केला. आणि असं करत असताना प्रकाश आंबेडकरांचा फोकस हा मायक्रो ओबीसीजवर आहे. म्हणजे पारंपरिक ओबीसीजमधल्या ज्या तगड्या जाती आहेत, माळी, धनगर, वंजारी सोडतात, त्यांनी इतर ज्या छोट्या छोट्या साळी, माळी, शिंपी, कोळी, कोष्टी, छोट्या छोट्या जातींवर त्यांनी फोकस केला आणि त्यांच्यातल्या नेत्यांना उमेदवारी देण्याचा देखील त्यांनी मधल्या काळात प्रयत्न केला. त्यामुळे कुठेतरी एक आशेचा किरण म्हणून सत्तेच्या सोपानापासून लांब असलेले ज्या जाती आहेत त्यांना कुठेतरी वंचित बहुजन आघाडीमध्ये एक स्कोप दिसतोय. या पक्षातून आपल्याला कदाचित आगामी काळामध्ये राजकीय अस्तित्व आपलं मिळू शकेल. त्यामुळे हा वर्ग सोबत ठेवण्याचं जे काम प्रकाश आंबेडकर करतात त्यामुळे देखील त्यांच्या सोशल इंजिनिअरिंगकडे दुर्लक्ष करता येणार नाही. फॉर्म्युला काय? आता अर्थात मूळ मुद्द्याकडे येतो, कारण फॉर्म्युला जी मधल्या काळात चर्चा, अर्थात हा काय ऑफिशियल फॉर्म्युला नाही, पण जी चर्चा राजकीय वर्तुळामध्ये चर्चा असतात, तर महाविकास आघाडीमध्ये साधारणपणे समसमान जागांचं वाटप असं, समसमान उद्धव ठाकरेंचा आवडता शब्द आहे. त्यामुळे समसमान जागा वाटप करताना 16-16-16 अशा जागा तिघांकडे 48 जागांपैकी असाव्या असं ठरलं. आणि जर त्यात छोटे मोठे घटक पक्ष असतील तर ते कोणाच्या कोट्यातून द्यायचं हे ठरवलं जाईल, असा फॉर्म्युला होता. आणि अशीच चर्चा होती की वंचितला ज्या द्यायच्या जागा आहेत त्या शिवसेनेच्या कोट्यातून दिल्या जाईल, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या कोट्यातून दिल्या जातील. पण इतरही जागा कोणाला ॲडजस्ट करायची वेळ आली त्या छोट्या पक्षांना तर ते इतर आघाडीतनं करता येईल असं एक होतं. पण शिवसेनेकडे गेल्या लोकसभेमध्ये ज्या 18 जागा होत्या त्याच शिवसेनेला रिटेन करायच्या, पण शिवसेने कुठेतरी 2 पावले मागे येऊन आपल्या या फॉर्म्युल्याला कदाचित होकार दिला असावा असं वाटतं. हा होता महाविकास आघाडीमध्ये चर्चेत असलेला फॉर्म्युला. अर्थात अजूनही हा फॉर्म्युला कन्फर्म याच्यातला भाग नाही, पण हा एक कदाचित वर्केबल तोडगा असू शकतो. वर्केबल एक ही आघाडी जागा वाटपासाठी सगळ्यांना मान्य असलेला सुवर्ण मध्य जो असेल तो असू शकेल, 16-16-16 जागांचा. आता प्रकाश आंबेडकरांनी काय फॉर्म्युला दिला आहे? प्रकाश आंबेडकरांची जी ऑफर आहे ती आहे 12-12-12-12. पुन्हा समसमान वाटप आहे. 12-12 48 जागांचं समसमान वाटप, 12-12-12 जागा सगळ्यांना दिल्या जाव्या अशी प्रकाश आंबेडकरांची ऑफर आहे. आता ही ऑफर मान्य असणार आहे का? सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा, समसमान जागा वाटप असावं. वंचित आघाडीला 12 जागा दिल्या जातील का? थोडंसं अवघड वाटतं, पण बार्गेनिंग अर्थात राजकारणात केलं तर ही सुरुवात आहे. वंचितकडनं ऑफर दिली गेली, ही ऑफर स्वीकारायची की नाही हे महाविकास आघाडीला पण चर्चाच होत नाही आहे, हा प्रकाश आंबेडकरांचा आरोप आहे. त्यामुळेच हा प्रश्न पडतोय. म्हणजे शिवसेनेने चर्चा सुरू केलेली आहे, शिवसेनेने तर युती देखील जाहीर केली आहे, शरद पवारांनी तर भेटीसुद्धा घेतल्या आहेत. मात्र काँग्रेस अजूनही याबाबत फार कमिटेड किंवा कमिटल आपल्याला दिसत नाही आहे. काँग्रेसचा याबाबतची भूमिका फोर्थ कमिंग दिसत नाहीत. पुढे येऊन काँग्रेसला वंचितला सोबत घ्यायचं आहे खरंच की काँग्रेसच्या मनात काहीतरी वेगळं चालू आहे हे अजूनही कळायला मार्ग नाही. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.